तर नमस्कार मंडळी, आज जी गाडी आपण बघणार आहोत ती गाडी ग्रँड विटारा हायब्रिड. ग्रँड विटारा हायब्रिड आहे. मॉडेल कधीचं आहे सर आपलं? 2023चं मॉडेल आहे. याच्यामध्ये आपण जे 8 इंजेक्टरचा प्रॉपर ECM आहे, कपलर टू कपलर वायरिंग मध्ये येतो, तो आपण याच्यामध्ये फिट केला 8 इंजेक्टरचा. आणि जी आता काही फिटिंग झाली आहे ते फिटिंग कशी झाली बघू आणि आपण सरांचा परफॉर्मन्स जो काय वाटलाय किंवा फिटिंग कशी वाटली ते पण त्यांना विचारू एकदा. तो येतं. तर आपण काय करू की या ठिकाणी जो ECM लावलाय तो प्रॉपर 8 इंजेक्टरचा ECM आहे. या ठिकाणी आपण दिसत असेल तर आपण बघू शकता इथे 8 इंजेक्टरचा प्रॉपर ECM आहे. आणि त्याला जो फिट केलाय एकदम म्हणजे तो कंपनीचे ECM बरोबर आपण त्याला ब्रॅकेट बनवून, जो ब्रॅकेटचे पण बघितलं आपण कसं बनवलंय, तर ब्रॅकेट बघा म्हणजे एकदम व्यवस्थित ब्रॅकेट लावलंय आणि हलणार नाही. म्हणजे ते कसंही हलवलं तरी हलत नाही. हलवून बघता का सर ब्रॅकेट आपण ECM लावलं तर हलतोय का? नाही हलत, एकदम फिट झालं. कसा लागलाय? एकदम एकदम व्यवस्थित आहे ना. तर हा आपण ECM एकदम व्यवस्थित, म्हणजे आपण जे काम करतो ना की थोडासा वेळ जास्त लागतो पण प्रॉपर काम म्हणजे परत तिला आहे ना बघायची गरज नाही, एकदम लाईफ टाईम. तर त्याच्यानंतर जर तिची वायरिंग बघितली आपण या ठिकाणावरून बघितलं तर इकडे खाली जाणारी वायरिंग आहे, इकडनं अशी पाठीमागे इकडनं गेली जी बाकीचे कंपोनेंट जे आपले रिड्युसर आहे, हा सोलनाईट वॉल, प्रेशर गेज आणि मॅप सेन्सर, तर याकडे जाणारी वायरिंग आपण दिसते समोर आपल्याला या ठिकाणी आपण बघू शकतो. म्हणजे इकडनं आली आहे ह्या सगळ्या लूम मधून, इथून जी आली आहे ते इथं, आणि हा सगळा सोलनाईट वॉल, मॅप सेन्सर, प्रेशर गेजचे जे वायर्स आहेत त्या दिसत आहेत. त्याच्यानंतर पलीकडच्या बाजूला या ठिकाणावरून जो वायर आली आहे ही कंपनीची वायर आहे. ही आपली CNG ची वायरिंग आहे. जो पेट्रोल इंजेक्टर आहेत 8 इंजेक्टर त्याच्याकडे जाणारी वायरिंग, आणि पाठीमागून जी गेली आहे ती CNG इंजेक्टर. तर अशा या ठिकाणी मी तुम्हाला एकदा दाखवतो की आपण जो CNG इंजेक्टर बसवले ते या ठिकाणी पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी बसवलेत, आणि जो आपण फॅब्रिकेटेड ब्रॅकेट बनवतो त्याच्यासाठी ते पण तसंच मजबूत. जसं आता ECM हलवून बघितलं तर हा जरी हलवून बघितला तरी आपली ECM कधीच हलणार नाही, म्हणजे लाईफ टाईम. त्याचा जो ब्रॅकेट बनवलाय तो जवळजवळ 5 इंच आपलं 5 mm जो जाडीचा आपण गेजचा पत्र्याची जी पट्टी ही असते लोखंडाची, तर त्या पट्टीमध्ये आपण तो ब्रॅकेट बनवलेला आहे. त्याच्यानंतर रिड्युसरचं ब्रॅकेट, रिड्युसर या ठिकाणी लागलाय. मॅप सेन्सर सरळ, पायपिंग एकदम नीट अँड क्लीन, पाठीमागे जाणारी पायपिंग पण एकदम व्यवस्थित गेलेली आहे. तर अशा प्रकारे हा इंजिन बे, म्हणजे आपण जर बघितलं इंजिनमध्ये तर कुठेही अस्ताव्यस्त वायरिंग नाही, काही नाही, म्हणजे तो नेहमीप्रमाणे आपला. त्याच्यानंतर फिलिंग वॉल, या ठिकाणी फिलिंग वॉल बसवले, त्याची पायपिंग आखीव रेखीव व्यवस्थित पाठीमागे जाणारी असू द्या किंवा रिड्युसरकडे जाणारी असू द्या, एकदम व्यवस्थित त्याचं जे बेंडिंग झालंय ते आखीव रेखीव पद्धतीने व्यवस्थित झालेलं आहे. तर अशा प्रकारे हा इंजिन बे सगळा. आणि ग्रँड विटारामध्ये तिचं खासियत काय आहे की त्याच्या इंजिन बे मध्ये जागा खूप आहे. तर तुम्हाला जर जे फिटिंग करणारे जे कोणी आमच्या याच्यामधले आहेत त्यांना जागा खूप आहे, तर व्यवस्थित फिटिंग करू शकता. प्रॉपर तुम्ही कुठे दुसरीकडे फिटिंग करत असाल तर जागा खूप आहे, एकदम व्यवस्थित. आता आपण बॅटरीचे जर वायर बघितल्या तर बॅटरीच्या वायर सुद्धा आपण इन्सुलेट करतो, तिचे कनेक्टर सुद्धा इन्सुलेट करतो. तर अशा प्रकारे हा इन्सुलेट करून इथपर्यंत इन्सुलेट केलाय, म्हणजे बॅटरीचा कनेक्टर सुद्धा प्रॉपर इन्सुलेशन केलेलं आहे. तर अशा प्रकारे गाडी फिटिंग झाली आहे. गाडीचे जे ओनर आहेत त्यांनी आता गाडी चालवली, आणि फिटिंग कशी वाटली म्हणजे तुम्हाला महत्वाचं फिटिंग बघितलं? चांगली फिटिंग झालेली आहे. पुढे एक्स्ट्रा होल नाही मारली, फक्त टाकी ठेवायला तेवढे फक्त होल मारले. हा, इकडे तर बाकी इकडे कुठेच होल नाही मारलेली. सगळं आपण जे गाडीचं नॅचरल जिथं होल असतं तिथं सगळं फिटिंग झालेली सगळी. एक्स्ट्रा कुठे होल बिल मारायची गरज नाही. कशी वाटली बघितलं आता जे आपण चांगली व्यवस्थित झालेली फिटिंग? तुम्ही आधी बरंच फिरलाय म्हणजे तुम्ही फिटिंग साठी? मी 2-3 जागी गेलो होतो, पण मग तिथं काम बघितलं, मला ते काम आवडलं नाही त्यामुळे मी तिथे केलेलं नाही. बऱ्याच लोकांनी तर सांगितलं तुम्ही करू नका म्हणून गेलं ना. मला तर सांगितलं होतं की हायब्रिड गाडी आहे, प्रॉब्लेम होईल, करू नका म्हणून. आता परफॉर्मन्स कसा वाटला? नाही तर चांगलं आहे, चांगलं पेट्रोल सारखाच आहे परफॉर्मन्स, काय चांगला परफॉर्मन्स आहे. फिटिंग पण एकदा मी डिक्कीत पण दाखवतो आपण टाकी कुठं बसवली आहे. अशा प्रकारे टाकी आपण फिट केली आहे डिक्कीमध्ये, आणि भरपूर स्पेस उठलाय. म्हणजे इथून जर आपण बघितलं तर एक हातभर जागा राहते, म्हणजे इथून असं एवढं जर सामान ठेवायला आपल्याला इतकी जागा उरलेली आहे. म्हणजे इथपासून ते इथपर्यंत असा भरपूर जागा. 50% पेक्षा जास्त डिक्की शिल्लक राहिली आहे म्हणजे आपल्याकडे. काय म्हणायचं, 50% पेक्षा जास्त आहे. म्हणजे जर आपण जर 50% इथपर्यंत येईल, इथपर्यंत येईल, आणि इथून एवढी म्हणजे 50% पेक्षा थोडी जास्तच आहे. 60% डिक्की शिल्लक आहे. आणि त्याच्यात आपण जो पॅड वगैरे कट करून बसवलं एकदम प्रॉपर व्यवस्थित झालंय.